दाट धुके आणि सूर्य साक्षीला ठेवून आम्ही पेड या गावी निघालो होतो. मंडळी, घाटातून सुंदरशी वळणे घेत खाली उतरलो की आपणास पेड हे गाव भेटेल. पेड विराट पवनचक्क्या आणि या डोंगराच्या कुशीत विसावलेलं. गावात अगदी फक्त दास एवढं विचारलं तरी पुरेसं आहे. बापू, खाडे कुटुंबियांचं आजचं गावाकडचं घर. याच जमिनीवर कधी काळी उभ्या असलेल्या जुन्या घरात डॉक्टर अशोक खाडे यांना भूक व्याकुळ परिस्थितीची जाणीव झाली. आळंदी पंढरपूरचे वारकरी होते साधे आणि 3 एकराची शेती करायचे. गावामध्ये आमच्याकडे गावकी म्हणून एक प्रकार आहे, म्हणजे जे लोहार, सुतार, चांभार, मांगमार, माळी, साळी हे असतात ते गावकी म्हणून काम करतात. त्यावेळेच्या जमान्यामध्ये मी जेव्हा गावामध्ये 7वीपर्यंत शिकलो त्यावेळेला मी गावात असंच बघितलेलं आहे की माझे वडील कोणाचे तर चप्पल शिवून द्यायचे, तर ते आम्हाला पैसे द्यायचे नाहीत. ते घरी गेल्यानंतर त्याची चप्पल आम्ही त्यांना द्यायचो त्या पाटलाला, आणि त्या पाटलाने आम्हाला एक भाकरी, त्याच्यावरती चटणी नाही तर खरडा द्यायचा, आणि आम्ही ते भाकरी घेऊन घरी यायचो. मग त्याच्यावरती आमचा उदरनिर्वाह व्हायचा. 3 एकराची कोरडवाहू. नानाई, विठाई यांच्याबरोबरच डॉक्टर अशोक खाडे म्हणजेच आबांनी आपलं सर्वस्व ज्यांच्या चरणी अर्पण केलं ती त्यांची आई. मंडळी, आज आपण त्यांच्याबरोबर आहोत. आबांच्या आईला भेटलो तेव्हा आपल्या लेकाविषयी तिला किती बोलू आणि किती नको असं झालं होतं. ही जमीन, ज्या जमिनीवर मी आज इथे बसलेलो आहे, कधी काळी ह्याच जमिनीमध्ये आबांची आई मोलमजुरी करायची. काळाच्या ओघामध्ये आबांनी ती सर्व जमीन विकत घेऊन आपल्या आईच्या चरणी अर्पण केली. याच शाळेत आबांचं शिक्षण झालं. अशी परिस्थिती झाली. कपडे नसल्यामुळे बोरगावचे सर आहेत आमचे, देसाई सर, त्यांनी मला कपडे शिवले. मग मी SSCची परीक्षा दिली. भाषण किंवा मुलाखत ऐकतात त्या प्रत्येक वेळेला ते आवर्जून देसाई सरांचा उल्लेख करतात. म्हणजे त्यावेळेस आम्हाला तसं म्हणजे ऍक्च्युली तुमच्या वडिलांनी मदत केली हे कळालं त्यांच्या भाषणातून, असं म्हणजे आबांच्याकडून. म्हणजे नंतरच्या काळात कसं झालं की म्हणजे वडील गेल्यानंतर म्हणजे त्यांची वरचेवर मला चौकशी असते. 1-2 महिने 3 महिने फोन केला की पहिला शब्द असतोय कसायच राजा. कसायच राजा पहिल्यांदा काय शब्द असतो तेव्हा कायमच असतो त्यांचा शब्द कसायच. जास्त काय म्हणजे व्याप वाढवून घेऊन आईला व्यवस्थित सांभाळ. कधी काळी याच वसतिगृहामध्ये आबा राहत होते. अगदी त्यांचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण त्यांनी इथूनच पूर्ण केलं आणि त्यानंतर त्यांचा पुढचा म्हणजेच मुंबईचा प्रवास सुरू झाला. खाडे बंधू या शाळेमध्ये शिकत होते. वसतिगृहामध्ये त्यांनी प्रवेश घेऊन पूर्णपणे शाळा त्यांनी इथं केलेली आहे. अतिशय नम्र असे विद्यार्थी होते आणि ते परवा साहेब खाडेसाहेब येऊन पूर्णपणे शाळा बघून गेले आणि त्यांच्या काही जुन्या आठवणी ते सांगत होते आणि ते मीही भारावून गेलो की असे एवढे मोठे व्यक्तिमत्व या शाळेतून निर्माण होतात. आजही या प्रांगणात तुम्हास मुलांचं आबाविषयी प्रेम जाणवतं. मेडिकलला जायची पात्रता असतानाही केवळ परिस्थितीनं आबांना डॉकयार्डला धाडलं. प्रामाणिक कष्ट व कामावरील निष्ठा यामुळे त्यांना जर्मनीला जायची संधी मिळाली. इंजिनियर पाठवायचे होते तिकडे. ते ट्रेनिंग इंजिनियर पाठवत असताना मी
डिझाईन ड्रॉ ऑफिस प्लस मेकॅनिकल इंजिनियर आणि क्वालिटी कंट्रोलचं नॉलेज असल्यामुळे मला माझं सिलेक्शन झालं. मला इंटरव्ह्यूला वाटलं की काहीतरी भलते प्रश्न विचारतील. घोरपडे म्हणून आपले 7 आरचेच होते, जनरल मॅनेजर HR. त्यांनी माझा आवाज बघितला, भाषा बघितली, मला म्हणाले, पट्ट्या तुझं लग्न झाले का रे? म्हणलं सर नाही माझं लग्न झालं. म्हणलं तू सिलेक्ट झालास, बायकोला घेऊन जाशील जर्मनीला? म्हणलं सर पॉसिबलच नाही आहे, म्हणजे मी अजून बायकोच बघितलेली नाही. म्हणलं ते म्हणजे एका महिन्यामध्ये लग्न होणं फार डिफिकल्ट आहे. म्हणजे जा मग 11 महिन्यासाठी जा. जर्मनीहून परतताना आबा जमिनीवर उतरले खरे, पण नव्या भरारीचे पंख लेवूनच. दहा एक वर्षे गेली आणि आबांनी आपली स्वतःची कंपनी उभी केली, दास ऑफशोर्स. दास ऑफशोरचे सर्वेसर्वा म्हणून त्यांना अनेक सन्मान मिळाले. देश विदेशातील वृत्तपत्रात त्यांच्यावर स्तंभ लिहिले गेले. त्यांनी अनेक हृदयस्थ नाती जोडली. कंपनीचा आलेख अगदी जोमात होता, पण आबांचा आध्यात्मिक ओढा त्यांना अस्वस्थ करीत होता. आळंदीच्या मंदिरातील गरुडखांब व पंढरपूरच्या रुक्मिणी मातेच्या मंदिराची चौकट त्यांनी शेकडो किलो चांदीने मढवली, स्वतःच्या पैशातून, आईसाठी. अंधारातून प्रकाश पर्वाचा हा प्रवास इतका सोपा होता का? निश्चितच नाही. त्याला की आबा म्हणे आता SSCची परीक्षा तुझी एक ठरव साधारण 15-20 दिवसात चालू होईल राजा. हा जो दुष्काळ आहे 72चा म्हणे मी खरंच घेऊन नाही आलो. हा दुष्काळ परमेश्वराने काळाने दिलेला आहे. दुष्काळाला घाबरू नकोस तू. फक्त मी तुला सांगतो, जोपर्यंत आपल्या घरामध्ये हरिबा कुंभाराची गाडगे मडकी आहेत, जोपर्यंत आपल्या घरामध्ये जर्मनची भांडी आहेत, ही जरी भांडी सगळी बाहेर गेली, जर्मन मडकी जरी, हरिबा कुंभाराची गाडगे मडकी जरी बाहेर गेली, तरीसुद्धा तू घाबरू नकोस. जोपर्यंत आपल्या माळावरती पळसाची पानं येत आहेत ना, तोपर्यंत म्हणे मी तुम्हाला जरी नाही वाटेत वाढू शकलो, ताटात वाढू शकलो, तरी पण म्हणलं मी द्रोण आणि पत्रावळ करीन आणि तुम्हाला बरवीन. ह्या गोष्टीचा माझ्यावरती असा इम्पॅक्ट झाला एवढा मोठा. आणि मग मला असं वाटायला लागलं की अरे हे दुष्काळ आणि परिस्थिती वगैरे ते तोडायला पाहिजे सर्व. मी SSCचे पेपर, 10वीचे पेपर असे तोडून लिहायचो बरं का. हे वाक्य माझ्या डोक्यात ठणकत असायचं त्यावेळेला. मी दुष्काळ घेऊन नाही आलेलो, 2 पत्राळ्या करून वाढायला, म्हणजे तुम्हाला मी देईन राजानो, पण तुम्ही घाबरायचं नाही कोणाला. आज डॉक्टर अशोक खाडे म्हणजे आपल्या 5,000 कामगारांच्या बरोबर अगदी जिव्हाळ्याचं नातं जपणारा बिग बॉस. सर्व ऐश्वर्य तिथेच सोडून विठुमाऊलीच्या ओढीनं पंढरीच्या वारीत पायी चालत सामील होणारा असा हा वारकरी. एक प्रेमळ फॅमिली मॅन. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या लाडक्या आईचा आबा.